हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या तीन दोन एंट्री हे होल्ड आहेत. एक एंट्री आहे 3399 आणि दुसरी एंट्री आहे 3344 ठीक आहे. या दोन एंट्री आपल्या होल्ड आहेत. तर आता हे कशा प्रकारे होल्ड आहेत, आता हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मागचे व्हिडिओ बघावे लागतील. तिथून तुम्हाला अंदाज येईल की आपण एंट्री आपल्या होल्ड कशा झाल्या होत्या. ठीक आहे. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करू. हे लक्षात ठेवा की हे दोन एंट्री आपले होल्ड आहेत. त्याचा अभ्यास आपण पुढे करूयात. ओके. हॅलो मित्रांनो, लक्षात घ्या, आपण नेहमी XAUUSD म्हणजेच काय तर गोल्ड, आपण नेहमी गोल्डमध्ये ट्रेड करतो कायम. आता हे XAUUSD काय आहे, हे फोरेक्सचं एक पेअर आहे मेटलमध्ये. ठीक आहे. आता फोरेक्सचं जेव्हा आपण नाव घेतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट कायम आपण व्हिडिओमध्ये बोलत असताना आपल्याला आता माहित झाली की फोरेक्स हे काय इंडियामध्ये लीगल नाहीये. ठीक आहे. तर हे कुठे लीगल आहे, तर हे बाकीच्या कंट्रीमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, सिंगापूरमध्ये आहे. ठीक आहे. तिथून आपण हे ट्रेडिंग अकाउंट ओपन करून लीगल वेने आपण ट्रेड करू शकतो. ठीक आहे. पण इंडियामध्ये हे लीगल नाहीये. इथपर्यंत लक्षात आलं. त्यामुळे कुणीही आपल्या प्राइस बघून इंडियामध्ये ट्रेड करू नका. ठीक आहे. अदरवाईज कुठेही ट्रेड करू नका. तुम्ही काय करू शकता, तुम्ही बॅक हिस्ट्री करू शकता. आपल्या प्राइस बघून बॅक हिस्ट्री करा, कमीत कमी 4 वर्षाची बॅक हिस्ट्री करा. त्यानंतर तुम्ही एक फंडेड अकाउंट किंवा डेमो अकाउंट ओपन करा, किंवा डेमो अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये 3 महिने तुम्ही ही स्ट्रॅटर्जी ट्राय करा. तुमच्या दोघांचे रिझल्ट जर तुम्हाला छान वाटले तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर बोलून त्यांच्याशी ही स्ट्रॅटर्जी दाखवा, त्यांच्याशी ही स्ट्रॅटर्जी डिस्कस करा, त्यांचा सल्ला घ्या आणि तिथून पुढे मग तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. तर फास्टमध्ये आपण आपले रूल समजून घेऊ. आता मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण गोल्डमध्ये ट्रेड करतो कायम. कारण की का, तर गोल्डचा ट्रेड कायम काय अप ट्रेंड आहे. ही गोष्ट मला माहीत झाली. काय गोल्डचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जरी बघायचं असेल तर तुम्ही चार्टवर जाऊन मंथली चार्टवर जाऊन पाहू शकता. आपण नंतर जाऊन पाहू मंथली चार्टवर. ठीक आहे. लक्षात येतं लगेच. ओके. दुसरी गोष्ट, गोल्ड आतापर्यंत ॲव्हरेज हिस्टोरिकल चार्ट जर पाहिला तर ॲव्हरेज गोल्डने 30% करेक्शन केलेलं आहे. ठीक आहे. आतापर्यंत हिस्टोरिकल चार्ट पाहिला तर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी कळाल्या. एक तर गोल्ड आहे अप ट्रेंड, दुसरा तो जर डाऊन आला तर किती येऊ शकतो, जास्तीत जास्त 30% पर्यंत डाऊन येऊ शकतो. ठीक. अप ट्रेंड असल्यामुळे आपण कायम बाय साईडची पोझिशन ओपन करतो आणि आपल्याला माहिती की करेक्शन कुठपर्यंत होऊ शकतं. त्यामुळे आपण इथे कुठेही SL लावत नाही. आपण काय करतो, ह्या दोघांना हे करून आपण ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी वापरतो. आपण नेहमी गोल्डमध्ये ॲव्हरेजिंग करतो, ना की SL. आपण SL लावत नाही, कुठलीही सेल पोझिशन ओपन करत नाही. आपण फक्त बाय साईडनी पोझिशन ओपन, कारण त्याचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. ट्रेंडच्या विरोधात जाऊन आपण काही करत नाही. ओके. म्हणून आपण नेहमी बाय साईड आणि ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी यूज करतो. चला फास्टमध्ये आपल्या स्ट्रॅटर्जीचे रूल समजून घेऊ. रूल्स एकदम सिंपल आहेत मित्रांनो. याच्यामध्ये एकदम म्हणजे खूप, आता तुम्हाला कळेल. बघा, पहिलं तर काय, XAUSD चार्ट आपण पाहतो, ट्रेडिंग व्ह्यूवर पाहतो. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे पहा. दुसरी गोष्ट, आपण ह्याला एक इंडिकेटर लावतो. या चार्टवर एक इंडिकेटर आहे, ते कुठलं आहे, 9 EMA. एकदम सिंपल, फ्री, सोपं इंडिकेटर आहे. तिसरी गोष्ट, आपली टाइम फ्रेम. आपली टाइम फ्रेम आहे 1 हवरची, 1 तासाची आपली टाइम फ्रेम आहे. चौथी गोष्ट, आपला टाइम पिरियड, आपला टायमिंग पिरियड आहे, म्हणजे ट्रेड करण्याचा जो पिरियड आहे तो आहे सकाळी 11:30 ते रात्री 12:30 पर्यंत. आता याचा अर्थ काय होतो, की सकाळी 11:30 पासून ते रात्री 12:30 मध्ये जर आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये ट्रेड भेटला तर तो आपण ट्रेड करणार. ओके. पण याच्या आधी किती चांगला ट्रेड आपल्याला दिसला, टार्गेट अचीव होत असेल त्या ट्रेडचं, तरी आपण ट्रेड करणार नाही. म्हणून आपला टायमिंग आहे सकाळी 11:30 ते रात्री 12:30 पर्यंत. ठीक आहे. पाचवी गोष्ट, आपण काय करतो, फिक्स टार्गेट घेतो. समजा आपली कुठे एंट्री झाली तर आपण काय करतो, फिक्स टार्गेट घेतो $10. म्हणजे सपोज आता आपली एंट्री झाली 3360 ला, तर आपलं टार्गेट काय असणार, 3370. ओके. सहावी गोष्ट आहे तुमची फंड साईज आणि लॉट साईज. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो यामध्ये. आता आपली स्ट्रॅटर्जी आहे ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. तर यामध्ये आपण अर्थातच नावावरून कळते की आपण काय करत चाललोय. समजा गोल्ड असं 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 चाललंय, तर आपण काय करतोय, समजा आपला एक ट्रेड इथे झाला तर आपण ॲव्हरेज करतोय, दुसरा ट्रेड परत आपण इथे घेतोय, तिसरा ट्रेड आपण इथे घेतोय, चौथा ट्रेड आपण इथे घेतोय. ठीक आहे. मग एवढे ट्रेड आपल्याला बाय करण्यासाठी आपली जी फंड साईज आहे
ती कॅपेबल पाहिजे. ठीक आहे. नुसती फंड साईज कॅपेबल असून चालेल का? तर नाही. तर या फंड साईजला कॅपेबल अशी लॉट साईज सुद्धा आपल्याला घ्यायला पाहिजे. आता उदाहरण सोपं आहे. सपोज आपल्याकडे 5 लाख रुपये आहेत. तर आपली लॉट साईज काय असणार? 0.01. इथपर्यंत लक्षात आलं? ठीक आहे. 7वी गोष्ट आहे मित्रांनो, डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. आता डिसिप्लिनमध्ये काय? तर आपल्याला 1 हॉवरचा चार्ट बघायचा आहे. ओके. सकाळी 11:30 ते रात्री 12:30 पर्यंत ट्रेड बघायचे आहेत, करायचे आहेत. $10 टार्गेट लावायचं आहे. लालची होऊन $11, $12, $15 करायचं नाही. $10 भरपूर होतात मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हे सगळे रूल फॉलो करायचे. ठीक आहे. हे झालं डिसिप्लिन. कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्याला रोज 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 एकच गोष्ट करायची. रोज एकच गोष्ट करायची. ठीक आहे. हे केल्याने आपलं काय होणार आहे? आपली जी सायकॉलॉजी आहे ही एकदम स्ट्रॉंग होईल. कारण की जेव्हा आपण एक 3-4 महिने 6 महिने एखादी स्ट्रॅटेजीवर काम करतो, आपल्याला दिसतं की स्ट्रॅटेजी वर्क करते, तर आपली सायकॉलॉजी स्ट्रॉंग होत जाते. म्हणजे आपल्याला ते ट्रेड कळायला लागतात. ओके. लक्षात आलं. आता हे करून मित्रांनो एक लक्षात घ्या, आपल्याला किती ट्रेड मॅक्झिमम मंथली मिळतात? तर मंथली आपल्याला जास्तही मिळू शकतात, पण 10 ते 12 ॲव्हरेज ट्रेड नक्कीच मिळतात. ठीक आहे. यातले 7 to 8 ट्रेड हे आपले लगेच टार्गेट अचीव्ह करतात. 2 ते 3 ट्रेड आपले होल्ड होऊ शकतात. ठीक आहे. मग आता हे होल्ड झाले ट्रेड तर घाबरायचं का नाही? गोल्ड जेव्हा करेक्शन करतं, तेव्हा ते सपोर्ट घेऊन लगेच वरही जातं. ओके. आता आपल्याला माहिती आहे गोल्ड किती मॅक्झिमम करेक्शन करू शकतं? तर 30% करू शकतं. त्यामुळे एक 10%, 15%, 20% करता आलं की पुन्हा वर जातं, परत खाली येतं, पुन्हा वर जातं, परत खाली येतं. ठीक आहे. त्याच्यामुळे ते घाबरण्यासारखी काही नाही ॲव्हरेजिंगला. ॲव्हरेजिंग आपण केलं तर परत आपले टार्गेट अचीव्ह होत जातात. कधी-कधी तर आपले कंटिन्युअस टार्गेट अचीव्ह होत जातात. त्यावेळेस आपल्याला ग्रीडी व्हायचं नाहीये. आपली जी स्ट्रॅटेजी ठरली त्याप्रमाणे ट्रेड करायची. ठीक आहे. आता ॲव्हरेजिंग किती वेळा करायचं आपल्याला? तर ॲव्हरेजिंग आपल्याला 5 वेळा तरी किमान करता आलं पाहिजे, एवढा आपला फंड हवा. ठीक आहे. तशी 5 वेळाची गरजच पडत नाही मित्रांनो. फार फार तर 4 वेळा ॲव्हरेजिंग करावं लागतं, जे की मी 4 वर्षात फक्त 2 वेळा केलेलं आहे. ठीक. नाहीतर 2 ट्रेडमध्ये, 3 ट्रेडमध्ये आपलं टार्गेट कंटिन्यू अचीव्ह होत असतात. आता हे जेव्हा तुम्ही बॅक हिस्ट्री कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्ही समजा डेमो अकाउंट ओपन करून जर तुम्ही ट्रेड केले, तर तुमच्या लक्षात येईल. ओके. आता आपल्या स्ट्रॅटेजीला आपण कुठेही चार्ट पॅटर्न पाहत नाही. ठीक आहे. कुठेही कॅन्डल स्टिक पॅटर्न पाहत नाही. कुठेही सपोर्ट रेझिस्टन्स आपल्याला डोळ्यांना दिसतात, पण सपोर्ट रेझिस्टन्सचा आपण वापर करत नाही. ओके. तर आपली सायकॉलॉजिकल स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे आपण हे काही यूज करत नाही. हां, आपण काय बघतो? तर आपण XAUSD रिलेटेड ज्या काही न्यूज आहेत, त्या आपण नक्कीच पाहतो. बरं, या न्यूजचा आणि आपल्या स्ट्रॅटेजीचा काही संबंध आहे का? तर नाहीये. तर कारण की स्ट्रॅटेजी आपली सायकॉलॉजिकल आहे. आपण न्यूज का बघतो? की बाबा नॉलेजसाठी बघतो फक्त, की बाबा आता काय चाललंय? का पडलं गोल्ड? किंवा गोल्ड अपट्रेंडचं काय आहे? यासाठी आपण काय पाहतो? न्यूज पाहत असतो. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता आपण चार्टवर जाऊन स्ट्रॅटेजी समजून घेऊया. तुम्हाला मी शॉर्टमध्ये स्ट्रॅटेजी समजावून सांगतो. ठीक आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता, की इथे 1 हॉवरची टाईम फ्रेम आहे. 9 EMA दिसतोय तुम्हाला हा. ओके. 9 EMA लावलेला आहे. आता 9 EMA कसा लावायचा बाबा? ते इंडिकेटरमध्ये गेलो आपण. मूव्हिंग एव्हरेज रिबन म्हणून एक आहे इंडिकेटर आणि हे सेशन्स एक आहे. ठीक आहे. आता हा सेशन्स काय करतो ते सांगतो. लक्स अल्गो हा काय करतो, की आपल्याला सेशन दाखवतो. हे लंडन सेशन, हे न्यूयॉर्क सेशन, असं सिडनी, टोकियो पण असतं. पण आपण लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये काम करतो. ओके. कारण की तिथे जास्त व्होलॅटिलिटी असते म्हणून आपण तिथे काम करतो. दुसरी गोष्ट हे एमए रिबिन म्हणून आहे. तर इथे आपल्याला साधारण 4 EMA लावता येतात. आपण लावतो फक्त एकच EMA, तो पण 9चा लावतो. ठीक आहे. तर हे सोपं आहे मित्रांनो. EMA लावता सगळ्यांना येतोच हल्ली. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्या 2 एंट्र्या होल्ड आहेत. 2 एंट्र्या कुठल्या होल्ड आहेत? तर आपली एक एंट्री आहे 3399 ला. ही कधी होल्ड झाली आहे बघायचं असेल तर तुम्हाला मागचे व्हिडिओ बघावे लागेल. आपला एक पूर्ण व्हिडिओ आहे बघा 30 जूनचा, जून मंथचा. जून मंथमध्ये किती ट्रेड झाले, त्यांनी किती टार्गेट अचीव्ह केलं, त्यांच्यातले किती ट्रेड होल्ड आहेत, हे सगळे डिटेल्स त्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे. तर हे बघण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल. दुसरी गोष्ट, आता आपला दुसरा एक ट्रेड होल्ड आहे, तो आहे 3344 ला. हा ट्रेड कधी होल्ड झाला आपला? तर हा 4 जुलैला होल्ड आहे. ते मी तुम्हाला चार्टवर दाखवतो. 4 जुलै. इथून मागचे ट्रेड बघायचे असेल मित्रांनो, तर तुम्हाला बाकीचे मागचे व्हिडिओ पाहावे लागतील, तर ते तुमच्या लक्षात येईल. तर बघा, आपण आलो आहोत 4 जुलैवर. आता लक्षात घ्या, आपलं टायमिंग काय आहे? सकाळी 11:30 ते रात्री 12:30 पर्यंत. बघा, आता इथे किती वाजले? 4 जुलैचे 8:30, 9:30, 10:30, 11:30. इथून आपला टायमिंग स्टार्ट झाला. ओके. 11:30, 12:30ची ही फर्स्ट कॅन्डल आहे. 12:30 आणि त्या 12:30च्या कॅन्डलचा हाय आहे
3343.66 म्हणजे 3343.66 आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केलाय तो किती आहे 3344. आता ठीक आहे, हा हाय या कॅन्डलने ब्रेक केला. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं काय की ही कॅन्डल कशी आहे मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून ग्रीन मध्ये क्लोज झालेली आहे. तर आपल्या सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय हवं, ग्रीन कॅन्डलच हवी. ग्रीन कॅन्डलच का, कारण की इथे बायर्स असतात म्हणून आपल्याला हीच कॅन्डल घ्यायची. ठीक आहे, जरी आपण बाय केल्यानंतर प्राइस खाली गेली तरी नो प्रॉब्लेम, पण आपल्याला नेहमी ग्रीन कॅन्डलच बघायची. ठीक आहे, दुसरी गोष्ट आपल्या कॅन्डलने मुव्हिंग ॲव्हरेजला एकतर टच करून वरती क्लोज झाली पाहिजे किंवा असं क्रॉस करून वरती क्लोज झाली पाहिजे. ठीक आहे, या दोन गोष्टी. आता ही कॅन्डल काय झाले टच करून ग्रीन मध्ये क्लोज झाली आणि ह्याचा हाय त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला तर काय प्राइस काय आली 3344 ला आपली ही एंट्री झाली. आता ही आपली सेकंड एंट्री आहे. ठीक आहे, फर्स्ट एंट्री आहे आपली 3399 ची, ही पण आपली एंट्री अजून ह्या दोन एंट्री आपल्या काय आहेत होल्ड आहेत. आता 3344 ला आपण प्लस $10 टार्गेट लावलं ते काय आलं 3354, पण हे टार्गेट आपलं अचीव झालं का आतापर्यंत, तर आपण पाहू शकता की आपलं टार्गेट अचीव झालेलं नाही. तिथून प्राइस काय झाली खालीच गेलेली आहे. ओके, ठीक आहे, प्राइस खाली गेली तर मग आपण काय करणार, सोपं आहे. आपण काय करणार, आपण नेहमी करतो ते वेटिंग दोन गोष्टींचं करतो आपण, एकतर आपलं टार्गेट अचीव व्हावं आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय मिळावी, एकतर ॲव्हरेजिंग करायला एंट्री मिळावी. ओके, तर आता टार्गेट तर आपलं अचीव झालेलं नाही, मग आपण काय करणार ॲव्हरेजिंगची वाट बघणार. कुठे एंट्री होती आपली 3344 ला, मग ॲव्हरेजिंग कसं करणार आपण 3344 मायनस $50 3294 च्या जवळपास आपण काय करणार आपला नेक्स्ट ट्रेड आपण आपला प्लॅन करणार. ठीक आहे, नेक्स्ट ट्रेड बघू. तर मग आता हे कुठे, आता आपली एंट्री झाली होती 3344 ला या लेवलला आणि आपल्याला नेक्स्ट एंट्री प्लॅन करायची आहे 3294 च्या खाली साधारण या लेवलला. ठीक आहे, आता लक्षात घ्या इथून इथपर्यंत आपल्याला एकही ट्रेड करायचा नाही. या $50 क्रायटेरियामध्ये $2-3 $4-5 इकडे तिकडे चालेल, ह्या $50 क्रायटेरियामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाही. ओके, काय होतं मग आपल्याला ॲव्हरेजिंग इश्यू होतो, आपली फंड साईजचा इश्यू होतो. त्याच्यामुळे कुणी रूल हा ब्रेक करू नका. $50 आहे तो गेले 4 वर्ष मी बॅक हिस्ट्री करून ट्रेड करून स्वतः मी ही सायकॉलॉजी आपली ट्रेन झालेली आहे, त्याच्यामुळे हा रूल कोणीही ब्रेक करू नये. ठीक आहे, आता 3394 पर्यंत आपण एंट्री कुठली घेतलीच नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला काल एंट्री मिळाली. आता बघा 4 जुलैला आपण एंट्री घेतली होती. ओके, साधारण 4 जुलैला आपले टार्गेट अचीव होऊन आपण नेक्स्ट एंट्री घेतली होती. तर 4 जुलै पासून कालची तारीख होती 9 जुलै. ठीक आहे, म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9 6 दिवस आपण काय केलंय 6 डेज आपण काय केलं वेटिंग. ठीक आहे, आता हे वेटिंग करत असताना आपल्या मनात येईल की आपण काही करतच नाही. मित्रांनो, वेटिंग करणं गरजेचं आहे, पेशन्स क्रिएट झाले पाहिजेत. मी तुम्हाला पहिलं सांगितलं की 10 ते 12 ट्रेड इझी मिळतात, त्यानुसार आपल्याला 2 to 3% प्रॉफिट आरामात होतं आपल्या फंड साईजवर. तर आणि मोठमोठे ट्रेडर सुद्धा मित्रांनो एवढंच घेतात, वर्षाला ते 24 to 30% प्रॉफिट कमवायची त्यांची इच्छा असते. ठीक आहे, आपण काही त्यांच्यापेक्षा वेगळं आणि वेगळं करायला काही जायचंही नाही. जास्त ग्रीड वाढला तर जास्त आपण अडकत जातो आणि लॉसेसचे चान्सेस वाढत जातात. ठीक आहे, विनाकारण. त्यामुळे जे चाललंय त्या व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. आता इथे 4 दिवस वेटिंग केलं, मला नाही एंट्री मिळाली, मी माझी बाकीची कामं करत बसलो. ठीक आहे, बाकीची कामं आपण आपली भरपूर असतात किंवा फॅमिलीला वेळ द्या, कुणाकडे काय काम नसेल तर, ऑफिसचं काम असेल, बाकी काही काम असेल तिथे वेळ द्या, तुमचा कुठला बिझनेस असेल तिथे वेळ द्या, अध्यात्माला वेळ द्या. ओके, तर आता पाहू शकता तुम्ही इथे साधारण काल, आता कालचा दिवस पाहिला तर इथे 9:30 झाले, 10:30, 11:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 3:30 वाजता एक ग्रीन मध्ये कॅन्डल क्लोज झाली, पण त्या कॅन्डलचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला नाही. ठीक आहे, या कॅन्डलचा हाय या कॅन्डलने ब्रेक केला नाही. ओके, मग 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30, 5:30च्या कॅन्डलने आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून ग्रीन कॅन्डल बनवली. ठीक आहे, आपल्यासाठी एक ग्रीन कॅन्डल बनवली आणि त्या कॅन्डलचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला. तर त्या कॅन्डलचा हाय काय होता 3297 आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केलाय. ठीक आहे, तर आपली एंट्री झाली होती साधारण काल 3297 ला. ओके, आता आपल्याला कुठे प्लॅन करायची होती एंट्री 3294 च्या खाली. तर ह्याच्यामध्ये किती डॉलरचा फरक आहे, फक्त $3 फरक आहे, त्याच्यामुळे आपण ही एंट्री घेतली. ओके, 3297 ला आपली एंट्री झाली, 3297 ला आपली एंट्री झाली.
प्लस $10 आपण त्याला टार्गेट लावलं, म्हणजे आपलं टार्गेट होतं 3307. ओके. आणि साधारण पुढच्या 7:30च्याच कॅन्डलने आपलं हे टार्गेट, या कॅन्डलने आपलं हे टार्गेट अचीव्ह केलेलं आहे. ओके. समजा आता आपलं हे टार्गेट अचीव्ह झालं नसतं तर आपण काय केलं असतं, 3297 मायनस $50. आपण आपली नेक्स्ट एंट्री 3247च्या खाली प्लॅन केली असती. आलं लक्षात? हे टार्गेट आपलं अचीव्ह झालं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपल्याकडे आता 2 एंट्र्या होल्ड आहेत. कुठे? 3399 ची एक एंट्री होल्ड आहे, 3344 ची एक एंट्री होल्ड आहे. बाकी सर्व टार्गेट आपले अचीव्ह झालेले आहेत. ओके. इथपर्यंत कळलं मित्रांनो? लक्षात आली स्ट्रॅटर्जी मित्रांनो? अगदी सोपी आहे, याच्यामध्ये अवघड काहीच नाही आहे. स्ट्रॅटर्जी एकदम सोपी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमची सायकॉलॉजी, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि ही स्ट्रॉंग करायला पाहिजे. तर ही स्ट्रॉंग कशी होणार? ही प्रॅक्टिसने स्ट्रॉंग होऊ शकते. ठीक आहे. रोज पाहून स्ट्रॉंग होऊ शकते. तुम्ही आता काही नसेल करत तरी डेमो अकाउंट ओपन करा. डेमो अकाउंटमध्ये तुम्ही हे ट्रेड करू शकता. त्या हिशोबाने डेमो अकाउंटला काही प्रॉब्लेम असेल, रिअल अकाउंट सारखंच वाटत असतं. त्यात 5 लाख असते तुमच्याकडे, 5 लाखाची अमाऊंट डेमो अकाउंटमध्ये हे करून ह्याला कन्वर्ट करा डॉलरमध्ये. ओके. ह्याला डॉलरमध्ये कन्वर्ट करून 0.01 लॉट साईजने तुम्ही ट्रेड करून बघा डेमो अकाउंटला, मग तुमच्या लक्षात येईल. आणि मग तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर बोलून तुम्ही त्यांचा सल्ला घेऊन पुढचे ट्रेड करू शकता. आता हे करत असताना मित्रांनो काय होतं, कंटिन्युअस समजा असं मार्केट अप साईड चाललंय, आपले कंटिन्युअस टार्गेट अचीव्ह होत राहतात असे असे असे. हे करत असताना कुठे ग्रीड येऊन देऊ नका. ओके. ग्रीड आलं की आपण काय म्हणतो, अरे आपलं कुठे टार्गेट आहे, आपण कुठेही एंट्री घ्यायला लागतो. थोडंसं झालंय, चित्र दिसतंय, आपण एंट्री घेतो किंवा टायमिंगच्या आधी एंट्री घेतो. मग ॲव्हरेजिंगला प्रॉब्लेम येतो. कधी तर आपल्या एंट्री अडकल्या तर ॲव्हरेजिंगला प्रॉब्लेम होतो आणि मग तो प्रॉब्लेम झाला तर आपलं अकाउंट वाईप आउट होऊ शकतं, वॉश आउट होऊ शकतं. लक्षात घ्या. ठीक आहे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू समजा आता कंटिन्यू डाऊन साईड चालू आहे, कधी कधी असतं 15 दिवस महिनाभर गोल्ड डाऊन साईड चालू असतं. तर आपली एक एंट्री अडकली, दुसरी एंट्री निघाली, परत अडकली, तिसरी पण अडकली, चौथी अडकली, तर इथे कुठे घाबरून जाऊ नका. कारण की इथे येता आपलं गोल्ड परत रिव्हर्स फिरतं, अप साईडला ट्रेंड घेतं आणि हे आपले टार्गेट अचीव्ह करत करत वर जात असतं. त्याच्यामुळे जेव्हा कंटिन्युअस प्रॉफिट होईल तेव्हा ग्रेड नाही, कंटिन्युअस ॲव्हरेज झालं तर फिअर नाही, घाबरायचं नाही, लालची व्हायचं नाही. ठीक आहे. तशी आपली सायकॉलॉजी स्ट्रॉंग झाली पाहिजे. इथपर्यंत लक्षात मित्रांनो? एकदम सोपी स्ट्रॅटर्जी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. काही कळलं नाही कळलं तेही सांगा. काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. काही सजेशन्स असतील तेही मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच त्यावरती विचार करत त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. चला भेटूया नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच.